नमस्कार मित्रांनो, सगळ्यांकडून आमच्या भावांकडून तुम्हाला पंढरपूरवरून पंढरपूरवरून गुड मॉर्निंग. तर मुद्दा असा आहे की आम्ही आता निघालोय अक्कलकोटला. म्हणजे सकाळी ठरलं होतं सहाला निघायचंय, पण 6:30 वगैरे झालेले आहेत. आणि ही आमची रूम आहे काहीतरी. इथं आपला मॅनेजर होता, इकडं मी होतो, इथं प्रणेश भाऊ होता आणि इथं अमर भाऊ होता. या माणसामुळे, हे बघा हा जो माणूस आहे ना, हा ह्याच्यामुळे आम्ही हे बेड जॉईंट केलेत. का की हा रोल ओव्हर होऊ नये. आणि ह्या माणसाने काल ना मस्त काल ढावरं मटण दाबलंय बघा. मस्त भाकरी बिकरी उडवली आहे ती बघा, मस्त एकदम रस्सीन बिशी मारली ती. 2-3 कप सूप दोन तीन कप भाईनी सूप बीप पिले ती. आणि सकाळी उठलेही म्हणते आणि माझी खांदी विंदी दुखायला आहेत म्हणते. आता बघा आता काय बाहेर जाऊन बघूया बाबा. ऍसिडिटीची वगैरे गोळी वगैरे घेऊ, त्या मेडिकलला बोलू, एक ऍसिडिटीची गोळी द्या आम्हाला, इनो बिनो घ्या. पण मी खरं सांगतो, कुठलं रे हॉटेल ते? हॉटेल तिरंगा. सर्वात फालतू हॉटेल, हॉटेल सगळ्यात फालतू हॉटेल. मी तुम्हाला सांगतो, थाळीच्या नावाने तेल, अरे भाई थँक्यू सो मच यार. थाळीच्या नावाने फक्त तेल. कुठला ठसका रे आपला होतो? ठेचा, मिरचीचा तो ठेचा असतो ना, लाल मिरची, हा तो वाला ठसका नुसता. आणि तेल, बाकी काय नाही. तुम्हाला बोकडाची जरी हाडं जर भेटली तरी नुसतं हाडं भेटणार, मांस नाही. आणि चिकनचं मी चिकन खाल्लं, चिकन धुतलेलं नव्हतं. चिकनच्या आतमध्ये सगळं लाल लाल ते रक्त इतकं लागलेलं. आई शपथ मध्ये इतकं डोकं हल्लं ना. मी म्हटलं की भाई 2 पैसे जास्त गेले असते पण चांगल्या ठिकाणी जेवलं असतो. अशा सगळ्या ठिकाणी तुम्ही पण जाऊ नका भावांनो. हे फक्त नाही का अहो कुठून, फक्त रील वरच आहे. नाट करते का, यायलाच लागतं, रील वरच आहे. बाकी रियालिटी अहो कुठून, अहो मुंबईहून, अहो कुठून, अहो मुंबईहून. कॉपी करायची नाही. अहो कॉपी काय, तुम्ही ओरिजिनल प्रोडक्ट पण करू नका तुमचं. ते जरा नीट जेवण ओरिजिनल द्या. हा जेवण हो, जेवण ओरिजिनल द्या, प्रोडक्ट नीट करा, जेवण ओरिजिनल द्या भाई. मजा आया. माझं एवढंच म्हणणं आहे की अशा सगळ्या ठिकाणी तुम्ही रील व्हिडिओ बघून जेवायला जाऊ नका. सगळ्यात फालतू जागा असतात. आणि पहिली गोष्ट, स्वागत आहे तुमचा 3rd पार्ट मध्ये. तर आज आता आम्ही निघालो, आम्ही एवढं फ्रेश नाही आम्ही. म्हणजे आता बघू, आता बाहेर झोप झाली आमची. कारण की आम्हाला वरून खाणून जळजळ व्हायला लागले हॉटेल तिरंगामध्ये जेवल्यानंतर. आता पुढची प्रोसेस खाली गेला बाहेर दाखवतो तुम्हाला हॉटेल कसं आहे कसं नाही ते. सो स्टे ट्यून. ही आपली अशी काहीतरी हॉटेलची रूम होती. इथून सगळे असे रूम आहेत. हा आपला रूम होता D304. हा नजारा बघा गाईज, वा वा वा. विठू माऊलीची मूर्ती तुम्ही पाहू शकता. नाही असं पंढरपूरची जी सकाळ आहे ना, मला असं वाटतं वन ऑफ द बेस्ट सकाळ मी बघितली असेल. भाई नजारा बघा सकाळचा. किती वाजलेत भावना? 6:30. वा, फुल शांतता. म्हणजे पंढरपूरला तुम्ही आला ना, असं वाटणार नाही की पंढरपूर आहे, काहीतरी एक वेगळीच सिटी वाटेल तुम्हाला. हा आम्ही जे बोलतोय ना, आमच्या तोंडातून असं वाफा पण बाहेर पडतं. ते थंडी आहे मस्त, एकदम चिल्ड. पण भाई चिल्ड वाली थंडी, अशी नाही का, अशी वाली थंडी नाही, एकदम चिल्ड वाली थंडी. आणि हे आपलं राहण्याचं ठिकाण होतं. खूप छान विठ्ठल रुक्माई भक्त निवास. हात गेला. तर एवढंच म्हणायचं. आता पुढचा प्रवास जो आहे, गाडीमध्ये बसल्यानंतर आम्ही कुठेतरी आधी मेडिकल वगैरे बघू. कारण की मेडिकलमध्ये बघितल्यानंतर वगैरे एखादी ॲसिडिटीची गोळी वगैरे त्या सर्व गोष्टी करू. आणि मग नंतर अक्कलकोटला निघता एक नॉर्मल नाश्ता करू आणि मग तिथंच भेटू. मला असं वाटतं आता थोड्या वेळाने आपण तुम्हाला डायरेक्ट गाडीतच भेटू. आणि फक्त आता पुढे गेला गाडी दाखवतो कुठे. ही पार्किंग आहे, वेदांत भक्त निवास. अशी जर ट्रीटमेंट पुण्यात भेटली ना, तर सगळ्यात कसलं बघ ना. नाही म्हणजे ज्या पद्धतीने हे बनवलं ना भावना, हे बघा हे बनवलं ना ज्या पद्धतीने. आणि इकडची अरे हॉस्पिटल स्वच्छता बघ ना भाई, स्वच्छ ते सोड मेन. अरे सरा का नाही, स्वच्छता बघा यार. म्हणजे एवढे माणसं येऊन इकडं, एवढी लोक असून पण इकडं एकदम स्वच्छ, एकदम प्रॉपर स्वच्छता वगैरे केले. हे मला खूप आवडलं मनापासून. म्हणजे मोठ्या मोठ्या देवस्थानी अशा सगळ्या गोष्टी अशा असल्यावर खूप बरं वाटतं. हे बघा, अरे जितकं दाखवू तितकं कमी.
मित्रांनो धुकं बघा सगळं फेल आहे. भावांनो, मला ना प्रत्येक टायमाला सांगावं लागतंय अरे व्हिडिओ काढ म्हणजे हा फक्त पुढे बसलाय काय ते शेवरवाडा द्यायला. दर शेवरवाडा का अख्खे 40 रुपयाचे शहरवाडे घेतल्यात. कोणी खाल्ले नाही, मीच खातो एकटा. पण आणि 17 ला कॅमेरा बटन दिलाय, तो युज करायला सोडून भाऊ स्वाईप करतोय कॅमेरा खोलायला आणि बोलतो की होत नाही. अरे काय एंड्रॉइड वाले क्या ही ओळख बघा आता हात दाखवला आम्ही. ए यार सोड, हवं म्हणतात रे भाऊ. सगळीकडे चालतं लस्सीवाले मामा. भाऊची ओळख आहे रे, सोलापूर मध्ये आलोय ना आम्ही. भाऊची ओळख आहे. भाऊ धरले खांदा धरून बसलाय. भाऊला 4 कंदावर भाऊच्या आता 4 कंदावर जायची वेळ आले. भाऊ सारखं माग असं बसलाय. अरे भाई रस्ता कसा आहे? अरे काय रस्ता बघ आला रस्ता. हॉटेल दाखव. ट्रिप दाखव. ये ट्रिप दाखव. 2 वर्ष झालं पाहिजे कुठे घेऊन ठेवलं. 2 वर्षानंतर त्या होडीचा उपयोग आज होतोय. आणि या टी शर्टला पण 2 वर्ष झाले ते. आम्ही हे आला का कपडामध्ये घेतलं होतं. भाई कशी वाटते होडी? चांगली वाटते, मस्त वाटतं. ड्रिप कशी वाटते आपली ड्रिप? चल एक सगळ्यात मोठा खेळ खेळू. I will just break down my outfits. My pant is from Zudio, something like 2.5K. And this is Balmain Paris. I have exported this from Paris. So कादंबरी मधनं घेतलंय. ऍक्च्युली इश्यू काय झाला माहिती का, आम्ही आंघोळ केली गार पाण्याने सकाळी आणि मेडिमॅक्स साबण होता. मेडिमॅक्स साबणने डोकं धुतलं आणि सगळ्यांना असं एकदम रबट काय म्हणतात चरबट काय कसे असतात केस, रबट केस झाले होते एकदम. तर मग म्हटलं तेल लागल डोक्याला. अच्छा हा, तर मग तेल लागल म्हटलं तर कळत नाही ना. तर अरे ऐकत आहे तेल पडलं कळत. अमरदा भाऊ अजून प्रणेश भाऊने जाऊन आपलं तेलाची पुढे आणलं आणि ते तेलाच्या पुढे होत्या जेमिनी ऑइलचे. नाही, डाबर आल्मंडचे पुढे होतं एवढ्या साचे, पण त्याच्यामध्ये जेमिनी ऑइल भरलेलं आतमध्ये. आणि इकडे आणि ते चांगले 2 मिनिटं. हा भाऊ रात्रभर काय झोपला नाहीये. 3:30 वाजता उठून याला बोलतात चल कॉफी प्यायला जाऊ. अरे मी उठलो ना भाई कितीला मारलास ना काय झेप्टो वगैरे काहीतरी. अरे मला फक्त एवढंच म्हणायचं भावांनो, तुम्ही महाराष्ट्रात आहे राहताय जन्मता, तुम्ही बाहेर जाता ना काम करायला, तर बाहेरचं पण कल्चर नका घेऊ तुमच्या डोक्यात. भाऊ बँगलोरला असतो, तिकडं 3 वाजता भेटू शकते रे कॉफी बिफी काय. बा पंढरपूरला बोलतात चल जरा कॉफी. एक तर आम्ही झोपलो नाही 2 दिवस झाले. एक तर भाऊच्या कांद्या झालं, भाऊच्या खांद्यावर आलंय. हा, भाऊच्या खांद्यावर आलंय कोणतरी. अरे भाऊला 3:30 वाजता फोन करत सांगतो चल जरा कॉफी प्यायला. कोण कशाला भाई, कोणच नव्हतं झोपलेलं. काय झोपलो आम्ही, सगळे डिस होतो. आज जागा होता मोबाईल वापरत. परवा रात्री किती 1 तास झोपलो असेल, नाही ते पण असं झोपलो. हा ग्रुप आला ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. कुठला ग्रुप? अरे तो सकाळी आला ना. सकाळी आला भाऊ, त्याचा सकाळी काय आला 5 वाजता. तो आंघोळ बिंगो करून 5 चड्डी बिड्डी घालून बसलाय आणि त्यांचा तो काय पण सांगतो आता कव्हर अप करायला काय पण सांगतोय. ते काय झालं माहिती, ते जे होतं ना बोललो मी तुला अंतरात्मा. नाही, सगळ्यात कॉन्फिडंट होतं हॉटेल केला त्याच्यापासून त्रास चालू झालं ट्रॅव्हलिंग लाईट नसतात. नाही मला म्हणायचं होतं भावांना, पोहे आता गरम बनवून 1 नंबर क्वालिटी, 1च नंबर नक्की आता हॉटेल दाखवलं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा पण दिवस कदाचित आपला ट्रॅव्हलिंग मध्येच जाणार आहे पूर्ण. अरे नाही, आपण कुठं काय म्हणणे कुठं चाललोय बोललोच नाही ना. स्टार्ट कर ब्लॉगचं स्टार्ट कर. चला परत 1 2 3 गो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर. मी स्वतः मालक, मी स्वतः मॅनेजर. मी स्वतः मॅनेजर. यस, स्वतः मॅनेजर. स्वागत करतो तुमचं ऑन अ न्यू रोड. मनापासून न्यू रूट न्यू जर्नी बिगिन्स. आपल्याला आता जर्नी जास्त लांब नाही. मगाशी आम्ही सकाळी 6:30 वाजता निघालो पंढरपूरवरून.
पंढरपूरवर निघाल्यानंतर आम्ही म्हटलं की आम्ही अजून एका ठिकाणी चाललंय, म्हणजे जे आदल्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असाल की अजून एक धप्पा आम्ही देणार होतो. तर हा धप्पा असा की पंढरपूरवरून आम्ही रोडला लागलो, मग पाहिलं की अरे सोलापूरचं काय 65 किलोमीटर आहे. मग एक काम करूया, आता पंढरपूरला आलोय तर मागे रिटर्न जाण्यापेक्षा आपण सोलापूरला जाऊन अक्कलकोटला पण जाऊन येऊ. मग आता आम्ही निघालो अक्कलकोटला. उठला यांचं गाव आणि हे झोपा काढतात. काय म्हणणं आहे तुझं? लगेच उठला एक्झॅक्ट सोलापूरच्या चौकात आलो आम्ही आणि भाऊ लगेच सुटला. काय म्हणणं आहे मला, कसं वाटतं सोलापूर तुला? काय नाही, सोलापूर नाव ऐकलं की मला सैराटची आठवण येते. एवढंच बोलायचं होतं मला. आता पुढे जाऊन बघूया, आरची भेटले तर भेटून येऊ तिला जरा. नाही नागराज मंजुळे भेटणार आहेत आपल्याला, तर तिकडं होणार आहे का? त्यांच्या नागराज मंजुळेंसोबत एक डील साईन होणार आहे आपली. ते नाही सांगितलं ना, रिव्हील नाही केलं काय अजून. फक्त आत्ताच बोललोय मी. ते शीट या डील आहे ती पण सांगितली तू, पण बघू आता कसं काय ठरतंय. तर आलोय आम्ही सोलापूरमध्ये आणि लवकर लगेच आता ह्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला अक्कलकोट मध्ये दिसेल आम्ही. बघा 1 2 3 आलो मग डायरेक्ट आलो मग अक्कलकोटला. आता भावांनो आता आलो आम्ही अक्कलकोटला डायरेक्ट थोड्या वेळाने. आता नशीब की आज गर्दी नाही आहे, तर आता आतमध्ये गेल्यानंतर पाय वगैरे पडू आणि जर मंदिर दाखवता आलं तर मंदिर पण दाखवू. चला आतमध्ये जाऊ. तर भावांनो इकडे टिके दाखवा. ए इधर टिका दिका. अरे ये ना यार लवकर. बघ अँगल बघ अँगल पद्धतशीर एकदम. हा. तुला टिकट दिसत नाही. जाऊ दे माझा ते थोडं नाही राहू दे. काढ ना ते. नको जुल्फी निहार नाही तो. तर भावांनो अशा पद्धतीने आपलं अक्कलकोटचं पण दर्शन, आपलं स्वामी समर्थांचंही दर्शन झालेलं आहे. आपण अक्कलकोटला आलो. आता आपण इथून निघालो. भाऊनी एंट्री काय तरी अशी ती लोक बघायला लागल्या, बोले कोणतरी साऊथचा हिरो आले काय. हा फुल चष्मा लावून, हा एकदम नाही का एकदम असा बॉडीगार्ड धिप्पाड वाटतोय. हा एकदम ड्रिप टाकून आम्ही चष्मे लावून चाललोय. असं लोकांना वाटले कर्नाटकाचे लोक डायरेक्ट इकडे आले अक्कलकोटला स्वामी समर्थांची श्री स्वामी समर्थ आता गुरुवारचा उपवास वगैरे धरतील. तर काय नाही, एकंदरीत विषय असा आहे की भाऊच्या मुळे भाऊ जरा काळा दिसतो तिकडे. इकडे तू इकडे. हा आता येईल बघ. हा ओ कसला चमकायला लागला. भाऊच्या छत्रछायाने आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता आपण निघतोय. इकडून निघाल्यावर मला असं वाटतं की आता आपण कुठंच थांबणार नाही आहोत. डायरेक्ट जर्नी मुंबईसाठी आहे. आधीमध्ये कुठं टोलला नाही सॉरी नाश्त्याला जर थांबलो तर थांबू, काय खायचं वगैरे जमलं तर करूयात. आता आपण डायरेक्ट तुम्हाला रोडचाच प्रवास दिसणार आहे. जर गाडीमध्ये एखादा काही किस्सा झाला तर आम्ही तुम्हाला दाखवू, नाही तर मग रोड बघा आणि खुश राहा आणि मग नंतर मुंबईला गेलो आपण ब्लॉग एंड करू. ठीक आहे, सध्याला ब्लॉग चालू राहू द्या. भेटू आपण पुढच्या स्टॉपला, जे काय माहितीच नाही कुठं होऊ शकतं. मे बी तुळजापूर पण होऊ किती शकतं. पार्ट पाहिजे तुम्हाला ते सांगा. 1 2 3 आता 3 व्हिडिओ तर हा होणार तिसरा आहे. part जर आहे. चौथा पाहिजे तर हा तिसरा पार्ट आहे. हा तिसरा आहे ना. जर हा. तुम्हाला चौथा पण पाहिला असेल तर भाऊकडे स्टोरी आहे, ते पण सांगू शकतो आम्ही. चौथा part स्टोरी पण आहे. Comeback. जर हा ब्लॉग बघितल्यानंतर हा महालक्ष्मी तिसरा comeback म्हणजे हा तिसरा पार्ट असणार आहे. No competition. तर हा तिसरा पार्ट असणार आहे ब्लॉगचा. तर तुम्हाला जर अजून एक चौथा हवा असेल, चौथा पार्ट पण जर हवा असेल तर मला सांगा. अमर भाऊकडे स्टोरी आहे, ती स्टोरी सांगून आम्ही तुम्हाला चौथा पार्ट पण देऊन टाकू. तर आता पुढे भेटूयात. आता मे बी मिस ड्राईव्ह करणार तर थोडं कुठेतरी थांबून चहा कॉफी वगैरे घेऊ, चांगली एकदम कडकवाली स्पेशल. आणि मग नंतर ना पुढच्या प्रवासाला आपण सोबत भेटूया. चला बाय.